वर त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे हे उत्तरामध्ये पण दिलेलं आहे। तत्राप आपण जी काही सूचना केलेली आहे राज्यव्यापी शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांची सुरक्षा या संदर्भात एक ड्राइव्ह त्या ठिकाणी राबवला जाईल। अध्यक्ष महाराज, दादा भुसेंचा वाढदिवस आहे, त्यांना मी शुभकामना देतो। पण अध्यक्ष महाराज, हे शुभेच्छा देत असताना अध्यक्ष महाराज हा प्रश्नच खऱ्या अर्थानं ज्यांचा नव्हता, हा प्रश्न परिवहन विभाग यांचा होऊ शकतो, गृह खात्याचा होऊ शकतो, असा हा प्रश्न आहे। अध्यक्ष महाराज, हा ॲक्सिडेंटचा प्रश्न आहे। तिथं झालेल्या घटनेमुळे झालेले जखमी यांच्याबद्दलचा हा प्रश्न आहे। अध्यक्ष महाराज, त्यांनी सांगितलं की सरकार आम्ही या पद्धतीनं ह्या उपाययोजना करतो आहे, पण त्याची अंमलबजावणी कुठं होत आहे? सरकारने काही धोरण आणलंही असेल या पातळीवर, पण खालच्या पातळीवर ही अंमलबजावणी होत नाही। आपणही आपल्या भागातले आमदार आहात, आपल्यालाही माहिती आहे, सभागृहातले सगळे आमदार इथं आहेत, सगळ्यांच्या भागात हीच घटना आहे। त्याच्यामुळे एखादी मोठी घटना झाली आणि मग सरकार जागं होईल, लोकांचा लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर असं नाही। आणि म्हणून काय ठोस उपाय राज्य सरकार या निमित्तानं करेल आणि आजपासून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे, ही भूमिका आमची आहे। त्याबद्दलचं उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावं। अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ नेते माननीय नानाभाऊ पटोले साहेबांनी जो काही मुद्दा या ठिकाणी ठेवलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे की संपूर्ण राज्याचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे रिक्षांच्या माध्यमातून, अगदी ते लहान मारुती व्हॅनच्या माध्यमातून आणि इतरही वाहनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोंबून त्या ठिकाणी शाळेमध्ये प्रवास केला जातो, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून जसं मी सांगितलं की यापूर्वीच माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जी काही कमिटी स्थापित करण्यात आली होती, त्यांनी काही त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आणि त्या सूचनांच्या आधारे यापूर्वीचे जे काही शासन निर्णय त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे चांगल्या बाबी नमूद करण्यात आलेले आणि या सर्व बाबींची प्रभावी अंमलबजावणी फील्डवर झाली पाहिजे। या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या सर्व विषयांची काटेकोर अंमलबजावणी होईल, या दृष्टिकोनातून कारवाई केली जाईल। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, अत्यंत गंभीर विषय या ठिकाणी सभागृहात मांडला गेला। मी सभागृहाच्या समोर मी एवढी मोठी विषमता नजरेस आणून देऊ इच्छितो ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये। अध्यक्ष महोदय, आज शहरामध्ये जे विद्यार्थी शाळेमध्ये जातात त्या ठिकाणी त्यांचं लाईव्ह ट्रॅकिंग होतं, बसमध्ये कॅमेरा असतात, GPS द्वारे विद्यार्थी कुठं आहेत ते कळतं। परंतु अध्यक्ष महोदय, आमच्या ग्रामीण भागामध्ये, राज्याच्या सगळ्याच ग्रामीण भागामध्ये बहुतांश 80% गावामध्ये शाळा फक्त प्राथमिक माध्यमापर्यंतच असतात आणि त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांना नजीकच्या मोठ्या गावाला जावं लागतं आणि त्या ठिकाणी कुठलीही वाहन व्यवस्था नाही। त्या ठिकाणी रिक्षामध्ये कमीत कमी